हात जोडा, हात जोडा. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. हा ब्लॉग आहे महाशिवरात्रीचा. तर आज लवकर सकाळी उठून मस्त झाडलोट केली आणि अंघोळ पंघोळ करून रांगोळी काढली पहिली दरवाजात आणि त्यानंतर पहिली घरातील मंदिरातली देवाची पूजा केली. कारण की मंदिरात आपल्या घरातल्या मंदिरातल्या पूजेच्या नंतरच घर प्रसन्न वाटतं सणासुदीला. तर पहिलं ते केलं. घरात जी शिवपिंड आहे माझ्या देवळात तिचा पहिला मी अभिषेक केला, त्यावर बेलपत्र वाहिलं आणि मी एकटीच दिसते इथे कारण की शौर्य झोपला होता. त्यामुळे मी जे अभिषेक केला शिवपिंडीवर ते काही मी ब्लॉग करता आला नाही कारण की तो झोपलेला असतानाच मला ही पूजा पूर्ण करायची होती, नाही तर तो मध्ये मध्ये येतो. तर ही बघा माझी पूजा मस्त झालेली आहे. त्यानंतर आम्ही निघालो आहोत बाहेर देवळात जाऊन दर्शनाला. तर हे खूप लांब आहे ॲक्च्युली माझ्या घरापासून, आगाशी रोडला आहे विरारमध्ये. पण आम्ही एकदाच असं मी आणि स्वराज बाहेर गेलेलो असताना मला हे मंदिर दिसलं होतं. तेव्हा मी दर्शन नाही घेतलं कारण की दुपारची वेळ होती आणि मंदिर बंद होतं. तर तेव्हाच मी ठरवलं होतं की महाशिवरात्रीला मला इथे यायचं आहे, बघायचं आहे की काय आहे मंदिर, कसं वेगळं आहे. आणि माझ्या ज्या एरियामध्ये आहे ना मंदिर, तिथे तर एवढी गर्दी होती की दुपारी 2 वाजेसुद्धा एवढी माणसं होती की मला वाटत होतं की आताही मी लाईनला उभी राहिली तरी मला 4 वाजल्यापर्यंत नंबर येणार नाही. नंतर 7:30ला मी गेले तिथे तेव्हाही एवढीच गर्दी होती. तर असं वाटतं बरं झालं मी इथेच आली. थोडं लांब आहे हे मंदिर, आगाशी रोडला चाळपेटला आहे. हनुमान मंदिराच्या मागे आहे मंदिर. इथे आता शीतलादेवीचंही मंदिर आहे आणि त्याच्या मागे अजून अंबेमातेचं मंदिर होतं आहे. अजून म्हणजे त्या आवारात मंदिर बनतं आहे, पण शंकराचं मंदिर इथे बनलेलं आहे. मी अराऊंड 10:30 अराऊंड मी इथे पोचले. मला सकाळी 6च्या आसपासच यायचं होतं, पण शौर्याला ड्राय कफ आहे, तो रात्री खूप खोकत असल्यामुळे सकाळी लवकर उठवून त्याला नेणं शक्य नव्हतं. पण इथे बघा तुम्ही किती गर्दी आहे 10:30 वाजतासुद्धा. ॲक्च्युली गर्दी दाखवायचं कारण हे की एवढी गर्दी असू नये, जेव्हा मी गाभाऱ्यात जाते ना तरीसुद्धा मला तिथले पंडित किंवा आजूबाजूचे अजिबात लवकर घाई करत नाही आहेत. मनसोक्त म्हणजे पूजा करूही देत आहेत. अजिबात धक्काबुक्की नाही आहे किंवा काही नाही, एकदम शांतपणे तिथे जे काही उभे होते ना ते खूप छान कोऑपरेट करत होते. इवन तिथे असे पुस्तकांचे स्टॉल्स वगैरे लागले होते, काही माहिती देत होते हिंदूच्या आपल्या सगळ्या उपवासाबद्दल, सगळ्या गोष्टींबद्दल. किती छान रांगोळी काढली आहे आणि त्यांचे जे मेन प्रवेशद्वार आहेत ना, मस्त त्याच्यावरती जी डिझाईन आहे, कोरीवकाम आहे, जे काही काम केलेलं आहे खूप छान, प्रसन्न. इवन कळससुद्धा अजून मांडायचे आहेत, त्याचीसुद्धा आज म्हणजे अभिषेक घालून पूजा केली आहे. तेही कळस ठेवायचे मंदिरावरती. आणि इथे वरती मंदिरात पूर्ण 12 ज्योतिर्लिंगाचं पूर्ण दर्शन घडवलं आहे. इतकं छान काम केलं आहे ना, इतकं प्रसन्न वाटत होतं आणि अजिबात म्हणजे किलबिलाट नाही, आवाज नाही, आरडाओरडा नाही. खूप छान म्हणजे इथे सगळं झालं, मला दर्शन भेटलं. आणि त्यानंतर पुढे गाभाऱ्यातही खूप छान मनमोहक अशी शिवशंकराची पिंड आहे. इथे प्रसादही दिला जात होता आणि तोही इतका अप्रतिम आहे ना की तुम्ही म्हणजे उपासकाची उपासना ना फलद्रूप झाल्यासारखं फील येत होतं खरंच.
बघ. अरे वा, हात जोडा. ओम नमः शिवाय. फॅमिली